पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला जाणार नाही आहेत। दानवेंच्या मुलाचं आज संध्याकाळी औरंगाबादमध्ये लग्न आहे। उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत। रावसाहेब दानवेंनी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजे 22 फेब्रुवारीला मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं होतं। युतीसाठी सकारात्मक असल्याचे कुठलेच संकेत देण्याच्या मूडमध्ये सध्या शिवसेना नाहीये अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाकडे पाठ फिरवल्याचं मानलं जात आहे। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आता आपल्यासोबत आहे। पंकज, आपण बघतोय उद्धव ठाकरे रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाला जात नाहीयेत। एकंदरीत भाजपशी कुठल्याच स्तरावर युती संदर्भात किंवा कोणत्याही पातळीवर चर्चा करायची नाही अशा पावित्र्य उद्धव ठाकरेंनी घेतला असं म्हणता येईल का? सर, असंच म्हणावं लागेल, कारण आज संध्याकाळी रावसाहेब दानवेंचे आमदार पुत्र संतोष दानवे यांचं लग्न आहे। जालन्यामध्ये हे लग्न आहे आणि त्याच वेळेला शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज याचंही लग्न जे आहे ते कोल्हापूरच्या पोलीस ग्राउंडवरती आहे। असं असताना उद्धव ठाकरे हे स्वतः जे आहेत ते रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाला न जाता राजेश क्षीरसागर हे त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत त्या मुलाच्या लग्नाला जाणार आहेत। त्यावरून याच गोष्टी स्पष्ट होतात की एका शिवसेनेच्या नेत्यांकडून किंवा शिवसेनेकडून भाजपच्या जवळ जातोय शिवसेना असे कुठल्याही प्रकारचे मेसेज बाहेर जाऊ द्यायचे नाहीयेत। म्हणून उद्धव ठाकरेंनी कदाचित रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला किंवा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलाच्या लग्नाला जाणं टाळलं असावं असं वाटते। बरोबर, थँक्यू पंकज या सगळ्या माहितीबद्दल।